नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। हिंगोली जिल्ह्याला महासाधना सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झालाय आणि आपल्या सोबत आहेत याच पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाडजी, त्यांचा पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्यातर्फे देखील त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे। सध्या ते मुंबईच्या मंत्रालयात आलेले आहेत। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील त्यांचा सत्कार केला जाणार आहे। सर, काय भावना आहेत? खरं म्हणायला गेलं तर हा एक आनंदाचा क्षण आहे। हिंगोली जिल्हा परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महासाधना सप्ताहामध्ये संपूर्ण जिल्हा परिषदांमध्ये टॉपला आलेली आहे। याचं खरं गमक जे आहे ते टीमवर्क म्हणून आहे, कारण जिल्हा परिषदेमध्ये एकूण 16 विभाग असतात आणि त्यामध्ये सर्वात मोठा विभाग हा शिक्षण विभाग असतो आणि आरोग्य विभाग असतो आणि या प्रत्येक विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांकडून या साधना सप्ताहामध्ये आयगॉटवरची 4 कोर्सेस पूर्ण करून घेणे हे अतिशय कठीण काम होतं, परंतु टीमवर्कनी त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यातील ॲडिशनल CO, डेप्युटी CO जनरल, प्रकल्प संचालक DRDA व इतर सर्व HOD यांच्या संपूर्ण टीमवर्कनी आणि सहकार्याने आपण हे काम करू शकलो आणि राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषदांमध्ये साधना सप्ताहामध्ये सर्वात टॉपला येऊ शकलो। सर, काय साधना सप्ताह आहे एकंदरीत ते थोडक्यात जरा सांगू शकाल का प्लीज? यामध्ये महाराष्ट्र शासनाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीमध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आयगॉटवरील 4 कोर्सेस करायचे होते, म्हणजे किमान 4 तासाचे कोर्सेस त्यांनी पूर्ण करायचे होते आणि त्यामध्ये त्यांनी जर 3 AI कोर्सेस केले तर त्यांना AIचा बॅच देखील देण्यात आलेला आहे। मग हिंगोली जिल्ह्यामध्ये सुमारे 5,500 कर्मचारी होते आणि या सर्व कर्मचाऱ्यांनी आयगॉटचं प्रशिक्षण 4 तासाचं पूर्ण केलेलं आहे। काय त्याचे एकंदरीत फायदे आहेत? कशा प्रकारे त्याचा म्हणजे उपयोग केला जाऊ शकतो? खरं म्हणायला गेले तर हे सर्व कोर्सेस अतिशय चांगले आहेत। त्याने सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गुणवत्ता वाढीस लागणार आहे। शासकीय कामकाज करताना सध्या AIचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे आणि हे कोर्सेस केल्याने प्रशासनामध्ये AIचा वापर कसा करावा याचं ज्ञान त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना या आयगॉटच्या माध्यमातून मिळालेलं आहे। म्हणजे एकंदरीत शासनाची अशी भूमिका होती की AI टेक्नॉलॉजीमध्ये कर्मचाऱ्यांना पुढे नेणं, असं काहीसं होतं का की ज्या अंतर्गत हे सगळं करण्यात आलं? शुअर, शासनाची ही भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे मुख्य सचिव महोदय आणि अपर मुख्य सचिव सेवा व्ही राधा मॅडम यांचं विशेष या बाबीवर लक्ष होतं की जेणेकरून AIमध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा साक्षर झाला पाहिजे असं मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच सांगितलं। आणि आज जर साक्षर बनायचं असेल कोणालाही तर तो AIवर आधारित असलेले कोर्सेस त्याने केलं असेल आणि AIमध्ये जर साक्षर असेल तर तो अधिकारी कर्मचारी साक्षर मानला जाईल। सर, तुम्ही यापूर्वी पालघरला होतात, पालघर जिल्हा सांभाळत होतात, आता हिंगोलीला आहात। पालघरमध्ये देखील तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि तसंच आपण हिंगोलीमध्येही पाहतोय, तर काय एकंदरीत वर्किंग पॅटर्न आहे तुमचा? माझं काम करण्याची पद्धत आहे, सर्वप्रथम एक टीमवर्क आहे आणि हार्डवर्क आहे। सर्व लोकांना प्रथमतः ती गोष्ट जी आपल्याला करायची ती समजावून सांगितली पाहिजे। आता हिंगोलीला ज्यावेळी मी जॉईन झालो त्यावेळी खूपशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी नोटिंग ड्राफ्टिंग कसं करावं हे सुद्धा माहीत नव्हतं। मी स्पेशली 300 कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज आणि व्यवस्थापनाचं ट्रेनिंग दिलं आणि त्यांच्याकडून मग हे टीमवर्क आपण करून हिंगोलीमध्ये आपल्याला 2 पारितोषिकं गेल्या 4 महिन्यात मिळालेली आहे। पहिलं सेवाकर्मी पुरस्कार 28 मार्चला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मिळालेला होता आणि आता हा दुसरा पुरस्कार साधना सप्ताहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मिळणार आहे। तुम्ही केलेली अशी कामं ज्यामुळे नागरिकांचा फायदा झाला असेल अशी कुठली? तसं म्हणायला गेलं तर मॅडम, माझी प्रदीर्घ सेवा झालेली आहे। वेगवेगळ्या राज्यांमध्ये मी काम केले, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे आणि हे करत असताना जरा उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईतली 2019ची लोकसभेची निवडणूक, या निवडणुकीमध्ये त्यावेळी 2019ला मी सकाळी 8 वाजता काउंटिंग सुरू केलं होतं आणि दुपारी 2 वाजता काउंटिंग लोकसभेचं संपवलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रातला हा प्रथम निकाल त्यावेळी मी लावलेला होता। पुढचा टार्गेट काय आहे आता यामध्ये? मॅडम, सर्वात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या चांगल्या क्वालिटी ओळखून त्या कर्मचाऱ्यांना त्याचा प्रोत्साहित करणे आणि प्रशासन गतिमान करणे हेच माझं मुख्य टार्गेट यापुढे राहील।
सर तुम्हाला म्हणजे वैयक्तिकरित्या काय वाटतं, पुरस्कार मिळवणं अधिक कठीण आहे की त्याला टिकवणं? मॅडम, कुठलीही गोष्ट मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण भविष्यात ते टिकवण्यासाठी खूप एफर्ट्स करावे लागतात. आज हिंगोली जिल्हा परिषदेला समजा मी साधना सप्ताहामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, पण याच्यापुढे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान असेल किंवा एकल महिला यांचं अभियान असेल, यामध्ये सुद्धा हिंगोली जिल्हा परिषदेला पारितोषिक मिळावं असाच माझा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे आपण 1 एप्रिलपासून माझं गाव आरोग्यसंपन्न गाव हे अभियान संपूर्ण हिंगोलीमध्ये राबवत आहोत आणि यामध्ये सुद्धा हिंगोलीमधल्या ग्रामपंचायत, उपकेंद्र किंवा PSC यांना राज्यस्तरावर पारितोषिक मिळावं असाच माझा प्रयत्न राहील. धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीशसह मी आरती. बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.